नमस्ते. आपण मागच्या आठवड्यात संवादाबद्दल शिकलो होतो की संवाद किती गरजेचा आहे, की बोलण्याने आपले कितीतरी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. दोन व्यक्तींमध्ये जो गैरसमज झालेला असतो, तो गैरसमज आपोआपच मिटला जातो आणि एक विश्वासाचं नातं पुन्हा सुरू होतं फक्त संवादाने. आणि आज आपण तो संवाद कसा करावा ते शिकणार आहोत. पहिली जी गोष्ट आहे या संवादामध्ये तो आहे मुक्त संवाद. जे खुल्या मनाने बोलणे. जे तुम्हाला वाटतं आतमध्ये तुम्ही मोकळेपणाने सांगणे की मला असा त्रास आहे, माझ्या आतमध्ये मला असं वाटतंय की तू मला आवडतोस किंवा तू मला आवडत नाहीस किंवा तुझ्या अशा सवयी मला आवडत नाही. जेव्हा तुम्ही आतमधून तुम्हाला जे वाटतं तुम्ही तसंच्या तसं सांगितलं, तर गोष्टी फारच सरळ आणि सोप्या होऊन जातील. एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर एक व्यक्ती आहे, म्हणजे एक पती आहे आणि कामात काहीतरी गडबड झालेली आहे. बॉस ओरडले, नोटीस दिली, मेमो दिलं त्यांना की आता ही शेवटची नोटीस. पुढच्या वेळेस काही चूक झाली तर तुम्हाला कामातून काढून टाकू. तर असाच एक पती त्रस्त झालेला व्यक्ती आता तो काय करतो, संध्याकाळी ऑफिसमधून निघण्याच्या अगोदर आपल्या पत्नीला फोन करतो आणि सांगतो की आज ऑफिसमध्ये खूप गोंधळ झाला, खूप त्रास झाला आणि मला विशेषतः आमच्या बॉसनी बोलवून खूप काही सांगितलं, ओरडले आणि शेवटची एक नोटीस दिलेली आहे. त्याच्यामुळे खूप मला राग आलेला आहे आणि तो राग मी तुझ्यावरतीच काढू शकतो, तुलाच बोलू शकतो. त्यावेळेस तू फक्त ऐकून घे, काहीही बोलू नकोस. ती पत्नी बोलते, हो. किती छान बघा, हे किती किती सिंपल आहे की बस पतीने सांगितलं की मी खूप त्रस्त आहे, मला राग काढायचा तुझ्यावरती. पत्नी म्हणते हो. पती घरी येतो, संध्याकाळी पत्नीशी बोलतो, राग काढतो, खूप 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 बोलतो तिला काही. पत्नी आपली शांत बसते, त्यांना जेवण वाढते आणि नंतर रात्री जाऊन झोपतात. सकाळी उठतात, पती उठतो आणि ऑफिसला निघून जातो. जसं काही झालंच नाही. एक रात्री अगोदर काही झालंच नाही. आता याच्या पाठचं कारण काय की ते जे व्यक्ती होते त्याने काय केलं, त्याच्या आतमध्ये त्याला जे वाटलं त्याने तसंच्या तसंच आपल्या पत्नीला कळवलं की मी त्रस्त आहे, मला राग काढायचा आहे. जर हे झालं नसतं तर काय झालं असतं त्या सिच्युएशन मध्ये, मग कुठेतरी कन्फ्युजन झालं असतं. ते एक नवीन एक असमंजस की तुम्ही मला समजून घेत नाही, तुम्ही माझ्यावर राग काढताय, तुम्हाला मी आवडत नाही, त्याला वाटतं तुला मी आवडत नाही. ह्या गोष्टी भरकटल्या जातात, कुठल्याच दिशेने निघून जातात. पण मूळ कारण इथे काय की ते व्यक्तीच त्रस्त होते अगोदरपासून. असं तुमच्या बरोबर खूपदा असं होतं. त्रास वेगळा असतो, तुम्ही व्यक्त करता तुमच्या व्यक्ती जवळ जाऊन आणि आपल्या व्यक्तीला वाटतं की नाही मला जज केलं की काय. तर तुम्हाला आता काय करायचं आहे की मोकळेपणाने बोलायचं आहे. जे आतमध्ये वाटतं तर तसंच्या तसंच तुम्ही व्यक्त करा, समोरच्या व्यक्तीला सांगा. दुसरी गोष्ट इथे काय आहे की भावना, भाव हवा, इमोशन्स. आपण स्वतःच्या भावना पाहतो पटकन, पण समोरच्या व्यक्तीचे आपण फक्त शब्द पाहतो की तो काय बोलतोय, फक्त आपल्याला तितकंच कळतं. पण त्या शब्दांच्या पलीकडे ज्या भावना आहेत त्या आपण पाहतच नाही. तर आपल्याला असं वाटतं की सत्य आपल्याकडेच आहे कारण की आपल्याला आपली भावना दिसते. समोरच्या व्यक्तीकडे सुद्धा सत्य आहे, त्या भावना आपण पाहतच नाही. म्हणून संवाद जो आहे फक्त शब्दांपुरताच नसावा, तर तो भावनांचाही असावा, त्याच्या पलीकडेही असावा. तर भाव तुमच्या शब्दांमध्ये यावे, तुमच्या संवादामध्ये यावेत आणि त्याचप्रमाणे तुम्ही व्यक्त करा. शुद्ध भाव, जे तुम्हाला वाटतं तसंच. राग तर राग, जो आवडतो नाही आवडत, जे वाटतं तसंच तसंच तुम्ही सांगा तुमच्या व्यक्तीला. मग बसून तुम्ही ते कसं सॉल्व्ह कराल, कसं व्यवस्थित पुढे चालाल त्याच्याबद्दल बोलता येतं. जर बोललोच नाही आपण तर संघर्ष अजून वाढतो. म्हणून प्रेमाने बोलणे, एक शांतीचा भाव,
व्यवस्थित बोलणे, जर तुम्ही असं बोलायला सुरू कराल तर आपोआपच तुमचा जो संबंध आहे तुमच्या व्यक्तीबरोबर तो अजून चांगला होतो, अजून बरा होतो. तर आता तुम्हाला ह्या गोष्टींना फॉलो करायचं आहे. खास करून जसं म्हटलं की तुमची भावना आणि एक मुक्त संवाद ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ, की जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यक्तीशी बोलाल तेव्हा ऑटोमॅटिक आपोआपच सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. आणि इथेच आपल्याला हे आजचं सूत्र शिकायचं आहे. हे सूत्र संवादाबाबतीतच आपल्याला सांगतंय की आपली आपली जी नाती आहेत जर तुम्हाला व्यवस्थित करायची असतील तर हे एक सूत्र तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. तुमच्या हृदयात मनात व्यवस्थित कायमस्वरूपी हे छापून घ्या की हे सूत्र काय सांगतं आज. शब्दांचा जिव्हाळा नाती सांभाळा. शब्दांचा जिव्हाळा नाती सांभाळा म्हणजे तुमच्या शब्दांमध्येच भावना असतील, प्रेम असेल तर तुम्ही आपोआपच तुमची नाती सांभाळू शकता. खूपच सिंपल सूत्र आहे. शब्दांमध्येच, शब्दांद्वारेच तो जिव्हाळा, ते प्रेम व्यक्त होऊ द्या. जे तुमच्या हृदयात आहे ते तसंच शब्दांद्वारे व्यक्त होऊ द्या आणि पाहाल तुम्ही तुमची नाती आपोआपच व्यवस्थित व्हायला सुरू होतील. तुम्हाला तो बदल तुमच्या जीवनात होताना दिसेल. तर आज आपण हा जो धडा शिकला नात्यांबाबतीत फारच महत्वपूर्ण धडा होता. तुमच्या परिवर्तनाच्या यात्रेत तुम्हाला तुमच्या नात्यांना सांभाळूनच पुढे चालावं लागेल, पुढील वाटचाल करावं लागेल. आणि ह्या वाटचालीत मी तुमच्या बरोबर आहे, मैत्रीबोध परिवार तुमच्या बरोबर आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आपण असाच एक चांगला अजून एक विचार घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू आपण. तुमच्या सगळ्यांचंच कल्याण हो, सगळ्यांचंच मंगल हो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.